हाय यूट्यूब फॅमिली, आज आपण रवा उत्तपा करणार आहोत झटपट। त्यासाठी कांदा चिरून घेतला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, हिरव्या 2 मिरच्या, टोमॅटो, रवा घेतला आहे। आपण चवीनुसार मीठ, खायचा सोडा टाकून घेऊ। कांदा, हे सर्व याच्यामध्ये टाकून घेऊ। हे पहा, हे सर्व टाकलेलं आहे। आपल्याला ताक किंवा दही याचा वापर करायचा आहे। ताक किंवा दही जास्त आंबट नसलं पाहिजे। तर हे आपण सर्व मिक्स करून घेऊ। दही किंवा ताक जर आंबट असेल तर थोडंसं पाण्याचा वापर करा। हे सर्व आपण मिक्स करून घेऊ। हे पहा, अशा पद्धतीत आपण मिक्स केलेलं आहे। लई पातळ नाही करायचं, घट्टच राहू द्यायचं आहे हे आपल्याला। झाकण ठेवून 10 मिनिट ठेवून देऊ। हे पहा, 10 मिनिट झाल्यानंतर झाकण काढून पाहू। हे पहा, किती मस्त आपला रवा फुगलेला आहे। अशा पद्धतीतच आपल्याला बेटर पाहिजे आहे। आता आपण तवा ठेवून घेऊ गॅसवरती। हे पहा, तवा ठेवून घेतलेला आहे। हे आपण तवा गरम झाल्यानंतर आपण याच्यावरती बेटर टाकून घेऊ। हे पहा, तवा गरम झालेला आहे। त्याला लई पातळ टाकायचं नाही। थोडासा कांदा लसूण मसाला वरतून टाकून घेऊ, कारण सर्व कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आपण पीठ तयार करताना टाकलेला आहे। आता झाकण ठेवून हे पहा, आता आपण पलटी मारून घेऊ ह्या दोशाला। हे पहा, कलर किती सुरेख आलेला आहे। दुसरी बाजू पण आता आपण अशीच गोल्डन ब्राऊन पर्यंत भाजून घेऊ। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आपण बेटर तयार करतानाच टाकलेला आहे। खायला खूप टेस्ट लागते। रवा उत्तपा झटपट होतो, वेळ काही लागत नाही। हे पहा, आपण पलटी मारून घेत। पहा, किती मस्त दुसरी पण बाजू भाजलेली आहे। आता आपण हे डोसा काढून घेऊ उत्तपा। हे पहा, आपला रवा उत्तपा तयार झालेला आहे। हे उत्तपा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा सांबार असा पण खाऊ शकता, कारण याच्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत,
वरून कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. चटणीची गरज नाही. तुम्हाला जर चटणीसोबत खाऊ वाटत असेल तर तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा सांबारसोबत किंवा दही. व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.